ज्योती, बाळा मला खरंच कौतुक वाटतं तुझं. बहिणीच्या सुखासाठी, बहिणीच्या लग्नासाठी तू इतकी झटतेस, इतके कष्ट घेतेस. खरंच हे एकटीने करणं सोपं नाहीये. आज तू त्याला शोधून घेऊन आलीस आणि फक्त तुझ्यामुळे हे लग्न आज होऊ शकतंय. मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. फक्त खंत एकच वाटते की तू ज्याच्यासाठी एवढे कष्ट घेतलेस तो त्या लायकीचा नाहीये. त्यांनी दरवेळी माझा अपमान केलाय सगळीकडे. गुरुजी, विधींना सुरुवात करा. नवरदेव लग्नासाठी तयार आहे. चल ये. श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्थेवरं सुलग्न सावधान. सावधान. काय करतेस? मंगलाष्टक चालू आहे. काय करते म्हणजे काय? मी तुला सांगितलं होतं लग्नाला तेव्हा तू अजिबात आला नाहीस आणि स्वरांची जरा नाटकं केली, तू लगेच लग्नालास. आम नवरदेवाचा भाऊ आहे मी. मोठा तेवढा फुटेज तर खाणार ना मी. सावधान. अरे तुला किती फोन करत होते मी. तुला माहितीये आम्ही निघालो आणि लगेच थोड्या वेळाने गाडी बंद पडली होती. कसं काय? हो ना, म्हणून तुला फोन करत होते. म्हटलं बाईकवर बागे असशील ना ते येऊन काहीतरी मदत करशील आम्हाला. ए मी काय तुला मेकॅनिक वाटलो काय? हा, मी नवरदेवाचा भाऊ आहे. अरे हे असली कामं करायला मला बोलवणार होतीस का? सावधान. जरा कुठे छान झालं तुझं. आणि मला एक सांग, इतक्या वेळा तुला फोन केला होतास कुठे तू? आणि फोन नसताना ज्योतीला तू सापडलास कसा? कारण ती पोरगी हुशार आहे. मला शोधत बरोबर दारूच्या गुत्त्यावर आली. मित्राच्या दुकानावर आली आणि आल्यावर म्हणते काय माहितीये? काय? न पितात चढली की काय? मीटर एवढी सुंदर कधीपासून दिसायला लागली? स्वप्न आहे की काय? मला इकडेच येते. ए ए स्वप्न सत्य सत्य. काय? नाही काय नाही. ये तू इथे काय करतेस? तुला गावभर शोधलं मी. तू काय करतो इथे? अरे मी काही करेन. तू लग्न लागलं का? अक्षता टाकून लगेच भाडी मारायला लागलीस तू? आत्ताच्या आत्ता हॉलवर चल. अरे काय? मी नाही येणार. तुला यावं लागेल. का? त्याशिवाय हे लग्न होणार नाहीये. तुझ्या भावाने अट घातली की दीप जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत लग्नाला बसणार नाही.
तुझ्यामुळे माझ्या बहिणीचं पण लग्न अडलंय. तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. अ, काय आधी मला सांग व्यवस्थित काय झालंय. तेवढा वेळ नाहीये. तू चल ना हॉलवर माझ्या बरोबर. आणि तुमचा हा शुभ चेहरा निदान आज तरी आमच्या समोर आणू नका. आणि ही विनंती तुम्हाला मान्य नसेल, हात जोडतो. मी नाही येऊ शकत. मी एक काम करतो, मी दादाशी फोनवर बोलतो. हे बघ, मूर्खपणा करू नको. तुला यावं लागेल तिथे. तुला नाही माहिती तिथे काय गोष्टी घडल्यात. तू चल माझ्या बरोबर. अरे तू चल. तू बस पटकन. काय म्हणसुल, हम्म. पोरगीमध्ये टॅलेंट आहे. एवढ्या कमी वेळात तिने मला शोधून काढलं. असली भांडखोर तरी ना, काहीतरी जादू आहे तिच्यामध्ये. हो? झाली स्तुती सुमन उधळून झाली तिच्यावर. लग्न लागते ना ते बघा. सावधान. आता वधूवरांनी एकमेकांना आहार घाला. आता वधूने वराच्या गळ्यामध्ये हार घाला. आता तू तुझी मान सांभाळ स्वराज, कारण या हारात साधा दोरा नाहीये, मांजाचा दोरा आहे. एकदा का मी तुला हार घातला की मग अचानक माझा तोल जाईल आणि आधार म्हणून मी जेव्हा मुद्दाम तुझ्या गळ्यातला हार पकडेन तेव्हा तो जोरात खाली खेच. मग तुझ्या मानेतून रक्ताची धार व्हायला लागेल आणि माझ्या डोळ्यातून आनंदाशी. हॅपी मॅरिड लाईफ स्वराज, हॅपी मॅरिड लाईफ. अगं ताई, तुम्ही ठीक आहात ना? काही झालं नाही ना तुम्हाला? हो. पुष्पमाला घालावं. मानेला काय झालं का कशी? नाही ग,